संपूर्ण शिराळा विधानसभा मतदारसंघासह इस्लामपूर विधानसभा तसेच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपा नेते सम्राट महाडिक यांच्या उमेदवारी अर्जाबाबतची उत्सुकता अखेर संपली असून सम्राट महाडिक यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पेठनाका येथील महाडिक शैक्षणिक संकुलात झालेल्या संयुक्तिक पत्रकार बैठकीत सम्राट महाडिक यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असून भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले। पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी संयुक्तिकरित्या एकत्र येत पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली। पाहुयात त्यांच्या शब्दात। बीबीएल मराठीच्या दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिराळा विधानसभा मतदारसंघासह इस्लामपूर विधानसभा आणि संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या भाजपा नेते सम्राट महाडिक यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे। आज महाडिक कॉलेज येथे एका महत्त्वाच्या पत्रकार बैठकीमध्ये सम्राट महाडिक आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। थोड्याच वेळात बीबीएल मराठी लाईव्ह माननीय सम्राट महाडिक यांची भूमिका स्पष्ट करेल। गेले अनेक दिवस माझ्या उमेदवारीबद्दल मतदारसंघामध्ये चर्चा सुरू होती। माघार घेणार की बंडखोरी करणार ह्याबद्दल बऱ्याचशा अफवाही होत्या, चर्चाही होत्या, परंतु त्या चर्चेला आज आम्ही पूर्णविराम देतोय। माझी निश्चितपणानं नाराजी होती। लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी हा आमचा परिवार आहे आणि परिवारामध्ये नाराजी असणं हा आमचा अधिकार आहे। त्याच पद्धतीनं वरिष्ठ पातळीवर सुद्धा मला मुंबईला बोलवून घेतलं होतं। त्या ठिकाणी असणाऱ्या मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली। त्या ठिकाणी मी त्यांना आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब होते, आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब उपस्थित होते। माझं फक्त किंवा आमच्या कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं होतं की ह्या सगळ्या उमेदवारीमध्ये आम्हाला सर्वांना विचारात घेऊन ही उमेदवारी जाहीर व्हावी, ही आमची नाराजी होती आणि त्यातूनच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून मी अर्ज भरला आहे असं मी त्या ठिकाणी वरिष्ठांना कळवलं। त्यानंतर त्या ठिकाणी मतदारसंघातले परिस्थितीवर चर्चा करत असताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे। लक्षात घ्या, ही महायुतीचं सरकार लाडक्या बहिणीचं सरकार आहे। हे सरकार कष्टकरी शेतकऱ्यांचं सरकार आहे। हे सरकार तळागाळातील सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि हे पुन्हा एकदा सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे। ह्या सर्व गोष्टी धरून त्या ठिकाणी चर्चा झाल्या, म्हणून एक एक सीट आपल्याला निवडून आणणं गरजेचं आहे। म्हणून या चर्चेनंतर मी वरिष्ठांना शब्द दिला की मला ज्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणाने मी माघार घेईन असं मी सांगून आलो होतो। त्याच पद्धतीने गेले 2 दिवस कार्यकर्त्यांच्या चर्चा सुरू होत्या आणि कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही मनधरणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायचं आहे की आदरणीय सत्यजित देशमुख साहेब आणि मी आम्ही दोघं इच्छुक होतो। दोघात एकालाच उमेदवारी मिळणार होतं हेही निश्चित होतं, परंतु आमच्या दोघांमध्ये कोणताही वादविवाद किंवा कोणतीही दरी नव्हती। माझी नाराजी कधीच भाऊंवर नव्हती। आता भाऊंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता माझे विरोधक सत्यजित देशमुख कधीही नव्हते, आमचे विरोधक ठरलेले आहेत आणि त्यांचा पाडाव आम्हाला करायचा आहे आणि म्हणून शिराळा विधानसभा प्रमुख म्हणून मला जी भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली होती तो प्रमुख म्हणून भाऊंच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांना निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारत आहे। हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। मी माघार घेतोय आणि माघारीच्या वेळेस संबंध शिराळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्रित मेळावा घेऊन ही मी माघारीची त्या ठिकाणी घोषणा करतोय। नाही, लक्षात घ्या की आम्ही काहीतरी मागावानी पक्षानं द्यावं। मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हे आमचं कुटुंब आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार करणारे हे नेते आहेत। त्यामुळे मला माझा योग्य सन्मान ते राखतील आणि मला त्याच्यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे शब्द नकोच होता। सन्मान योग्य राहील एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धती होईल। नाही, त्या पद्धतीची काही चर्चा मी केली नाही। शेवटी आपण एखाद्या
पक्षामध्ये काम करत असताना पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे ही धारणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही माघार घेतोय. हो, आज आमचे बंधू सहकारी सन्माननीय सम्राट बाबा महाडिक साहेब ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी, आमचे दुसरे बंधू सन्माननीय राहुलदादा महाडिक साहेब, इथं उपस्थित असलेले दोन्ही शिराळा आणि वाळव्याचे आपले भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष, आज तसं बघितलं तर एक अत्यंत सुवर्ण क्षण आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण का शिराळा आणि वाळव्यातील आमच्या असणारे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सर्व सहकारी कार्यकर्ते, त्यांची जी एक उत्कट भावना होती, आणि मला वाटते मधल्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षीय निरीक्षक आमचे आले होते सन्माननीय विजयरावजी देशमुख, अजयजी जामवाल आणि रघुनाथरावजी कुलकर्णी, या तिघांच्या समोर या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी आपण अग्रहक्कानं आपल्या पातळीवरती निवाडा द्या. त्यांनी त्यांच्या अनुषंगानं प्राप्त परिस्थितीचं अवलोकन करून जो निवाडा दिला त्या संदर्भात काही मतांतरं नव्हती, पण सांगण्याच्या संदर्भातले जे काही गैरमेळ झाले त्यामुळं ही जी आहे ती परिस्थिती उद्भवली. पण माझं आणखीन आदरणीय सम्राट बाबांचं ट्युनिंग हे गेले 2-2.5 वर्ष आम्ही एकत्रित काम करतो आहे. अगदी घरोब्याचं आहे. उत्कृष्टपणाने आम्ही ह्या विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचं मजबूत अशा पद्धतीचं संघटन केलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर मला वाटते सर्व पत्रकार मित्रांच्या साक्षीने मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक झाली, जे मोठे मोठे कर्ते नेते होते त्यांच्या सगळ्या असणारी भाकीतं सपशेल फोल ठरवणारी या भागातलं असणारं जे संघटन कौशल्य आहे ते संघटन कौशल्य आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही सगळ्या मंडळींनी दाखवलं. त्यामध्ये महायुतीचे असणारे सर्वच घटक सहकारीसुद्धा निश्चितपणे त्यांनासुद्धा श्रेय देणं गरजेचं आहे. आज मी अंतःकरणपूर्वक माझे बंधू सहकारी सन्मान्य सम्राट बाबा महाडिक यांचे आभार मानतो की आपण एक लार्जर इंटरेस्ट, शेवटी असं आहे आपल्या पक्षाचं ब्रीद काय आहे की मी शेवटी आणि राष्ट्र प्रथम आणि पार्टी त्याच्याबरोबर, त्यामुळं तुम्ही ते असणारं ब्रीद मनामध्ये अंगीकारलेलं आहे आणि अंगीकारून हा जो निर्णय घेतलेला आहे की बाबा महायुतीचं सरकार आम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे आणि महायुतीचं सरकाराचा मनोरा जर उभा करायचा असेल तर एक वीट विजयाची ही शिराळा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा आपल्या रूपानं मी उमेदवार म्हणतच नाही, आपण सगळेजण उमेदवार आहोत या भूमिकेतून. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ही जी महाविकास आघाडी आहे या आघाडीला या निमित्तानं पूर्णपणे वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला जर त्याचा अटकाव करायचा असेल तर आपल्यात मतैक्य पाहिजे आणि हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्धार सन्मान्य सम्राट बाबा आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्रित विचार करून घेतला. त्याबद्दल मी मनापासून बाबांचे आभार मानतो आणि मी तुम्हाला निश्चितपणे ग्वाही देतो की या पुढच्या काळामध्ये मुंबईला जाणारा जो विकासाचा राजमार्ग आहे तो पेठपासून सुरू होतो. अशाच पद्धतीनं ती जी असणारी रूढ चाकोरी आहे ती रूढ चाकोरी ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सगळी मंडळी त्याचा अंमल करू. तुमच्यावरती आणि त्याच्या संदर्भात एक मला सांगावंसं वाटतं, कैलासवासी नानासाहेब महाडिक आज नाही आहेत, कैलासवासी शिवाराव देशमुख साहेब आज नाही आहेत, कैलासवासी विलासराव शिंदे साहेब आज नाही आहेत. ही तिन्ही मंडळी ही म्हणजे एकामेकांच्यासाठी जीवाला जीव देऊन काम करणारी मंडळी होती. माझ्या 99च्या इलेक्शनमध्ये भगवान काका तुम्हाला माहीत असेल, नानासाहेबांनी रात्री 3-3 वाजेपर्यंत मला त्यावेळेस फोन नसायचे तर बाहेरनं कुठनं तरी माहिती घेत होते. दुर्दैवानं मी त्या निवडणुकीमध्ये 2-2.5 हजार मतांनी पराभूत झालो. आज एक संधी आहे या निमित्तानं कैलासवासी देशमुख साहेबांना, कैलासवासी नानासाहेबांना आणि कैलासवासी शिंदे साहेबांना आपल्याला आपल्या असणाऱ्या संयुक्तिक विजयश्री खेचून आणून त्यांना श्रद्धांजली देण्याची आणि ती सर्व आमच्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातनं आपण निश्चितपणे आपण ती जी श्रद्धांजली आहे ती श्रद्धांजली द्यायची आहे. एवढंच मला या असणाऱ्या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. बाबांची माघार म्हणजे ज्या नुसतं पेपरला टी व्हीला ती बाईट यायला लागली तर वातावरण असं म्हणजे ज्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता नरक चतुर्दशीच्या दिवशी त्यावेळेस 9-10 वाजल्यापासून त्यावेळेस एक उत्साहाचं वातावरण म्हणजे पसरलं आणि आता लोकांनी ठरवलेलं आहे आता दिवाळी साजरी करायची नाही,
तर राहुलदादा, सम्राट बाबा आणि आमचे असणारे सर्व सहकारी आणि घटक पक्षाचे आमचे असणारे सर्व आदरणीय मान्यवर यांच्याबरोबर 23 तारखेलाच दिवाळी आपण साजरी करायची आहे. तोपर्यंत 20 तारखेपर्यंत आपण सगळ्या मंडळींनी फक्त लोकांच्यापर्यंत जाऊन संपर्क साधायचा. मी वकीलच आहे हो, माझं नाव झालेलंच आहे, त्यामुळे मी यांचा वकीलच होणार आहे ना इथनं पुढं. आपण निश्चिंत राहावा. आपल्याला माझा स्वभाव अनेक वर्ष आपण सगळीजणं ओळखता. मी निश्चित आपल्या असणाऱ्या, मी काल अनेक ठिकाणी सुद्धा सांगतो, जो माझ्या वाईट काळात माझ्याबरोबर येतो त्या असणाऱ्या त्या सहकार्याला मी सातत्यानं त्याच्याबरोबर राहण्याचाच माझा आजपर्यंतचा संकेत आहे. पक्षनिष्ठेला प्राधान्य देत महाडिक घराण्याने कायमच पक्षाशी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. यापर्यंतच्या काळात या दोघांना तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने कसं सांभाळून घ्याल? असं आहे की ह्यांना तर मी अनेक वर्षापासून ओळखतो, ह्यांना सांभाळत इथपर्यंत आलेलं आहे. आता हे आमच्याबरोबर आत्ता ह्यांचा घरोबा झालेला आहे. तर दोघांनाही त्यांच्या ज्या काही राजकीय अपेक्षा असतात, शेवटी पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात, गोल्स असतात, त्याला पूरक अशा पद्धतीनं आपण जर कॉम्बिनेशन केलं आणि शेवटी ही सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. यामध्ये प्रत्येकानं प्रत्येकासाठी कुठं ना कुठंतरी हातात हात घातला तर एक संघटन कडा बनतो, आणि कडा बनला तर कुठलाही विरोधक असेल तर त्याची कितीही तलवारीची धार मजबूत असेल तर कडा तुटू शकत नाही. आणि एकदा कडा तुटणार नाही हे सिद्ध झालं की पद, सत्ता आपोआप तुमच्याकडं आकृष्ट होत येत जात. मगाशी मी उदाहरण दिलं ते की देशमुख साहेब, नानासाहेब शिंदे साहेब हे कड्यासारखे होते म्हणून सत्ता आकृष्ट होत होती, येत होती, आणि लोकांना ती त्यानिमित्तानं आपण वितरित करू शकत होतो. या सगळ्या गोष्टी आलायदा ह्या पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणार आहे. 4 तारखेला बाबांची मागा झाली की परत एक आपण मेळावा तिथं आयोजित केलेला आहे. आपण सगळ्या भारतीय जनता पक्ष आणखीन अन्य असणारे आपले सहकारी समविचारी जी मंडळी आहेत त्यांना एकत्रित घेऊन आपण तो मेळाव्याच्या संदर्भातलं नियोजन आपण करतोय. एक आहे की पहिल्यांदा म्हणजे विकासात्मक कामांच्या बाबतीत महायुती सरकार हे कुठंच कमी पडलेलं नाही. आणि माझं म्हणणं आहे की पायाभूत विकास जो आहे तो पायाभूत विकास हा खूप मोठ्या पद्धतीने झालेला आहे. आता वैयक्तिक विकासाची भूक जी आहे ती लोकांची आहे, ती शमवण्याचं सगळ्यात पहिलं पाऊल जर कुणी टाकलं असेल तर ते महायुती सरकारनं टाकलेलं हे मान्य करायला पाहिजे का नको. आज वैयक्तिक लाभार्थ्या किती बाबी झालेल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे 7,500 रुपये आत्ता अकाउंटवरती आलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस कुठेही जातो, बाबा जात असतील आणि त्यांचं औक्षण झालं आणि त्यांनी नुसतं विचारलं बहिणीला की बाबा तुमच्या अनुदान आलं का, तुम्हाला जे लाडक्या बहिणीचं मिळते, लगेच सांगतात 7,500 रुपये आलेले आहे. किंवा तुमचे जे योजना दूत आहेत असे 55,000 योजना दूत केलेले आहेत. आज शेतकऱ्यांना वीज बिल माफी 15,000 कोटी रुपयेचे त्याच्या संदर्भातलं नियोजन झालेलं आहे. काय काका सांगा, 7.5 HP आतली सगळी वीज बिल माफ झालेली आहे. म्हणजे एवढ्या वैयक्तिक लाभाच्या ज्या बाबी आहेत, शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारची, नमो सन्मान योजना राज्य सरकारची, 12,000 रुपये त्यातनं मिळत आहेत. म्हणजे जर विचार केला तर एका कुटुंबामध्ये 30,000 रुपये थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत. आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आता आमची सगळ्यात मोठी जी गरज आहे ती म्हणजे आम्हाला सिंचनाची व्यवस्था करायची आहे. आणि या वाकुर्डी बुद्रुकचा जो भाग 2 आहे त्याला सुद्धा मी अनेक वेळा, मला वाटतं आपण अभिनंदनाचे सुद्धा आमच्या पक्षीय पातळीवर ठराव केलेले आहेत मोदी साहेबांचे आणि अमित शहा साहेबांचे, की त्यांनी 386 कोटी रुपये, आणि ते काही सरकारच्या माध्यमातून मिळालेले नाही, नाबार्डच्या असणाऱ्या ठोक तरतुदीतनं आपल्याला या असणाऱ्या भाग 2चं कार्यान्वयन करण्यासाठी मिळालेले आहेत. 17,000 हेक्टर क्षेत्र उद्याच्या काळामध्ये हे ओलिताखाली येणार आहे. त्याला गती कशी मिळेल आणि ते लवकरात लवकर कसं पूर्णत्वास जाईल आणि ह्या भागाचं अधिक नंदनवन कसं होईल हा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. आणि डोंगरी भागाच्या संदर्भात सुद्धा जी मधल्या काळामध्ये बाबांनी आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती ती अंशतः पूर्ण झालेली आहे. ती पूर्णतः पूर्ण करण्यासाठी सुद्धा आमचा या 48 गावातल्या सर्व गावांचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्हा मंडळींचा प्रयत्न असणार आहे. मला वाटते हे 2 आपले जर विकासाच्या कामांच्या संदर्भातले अग्रक्रम असतील तर खूप मोठ्या पद्धतीनं सर्वसामान्य आमच्या सहकारी मतदार बंधू भगिनींचा फायदा होऊ शकेल. कसं असते, ज्ञात अज्ञात हात जे असतात ते कशी मदत करतील आपल्याला काय माहीत नाही. राजकारण हे डायनामिक्स आहेत, रोज बदलते. त्यामुळे काय होईल हे मला आज सांगायचं नाही, पण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी 27 वर्ष जे संघर्ष करून माझं नातं समाजाशी जोडलेलं आहे, ती समाजच 100% आजच्या घडीला आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या आशीर्वादानं
निश्चितपणे समाज हा मला आणि माझी जी उमेदवारी आहे त्याला निश्चितपणे आशीर्वाद देईल असं माझं प्रामाणिक मत आहे. आपला विजय निश्चित आहे असं आपण- निश्चित विजय आहे. आज तर त्यामध्ये 10 हत्तीचं बळ आलेलं आहे ह्या दोन भावांच्या असणाऱ्या सहयोगानं. आदरणीय सत्तेत भाऊंना पाठिंबा देण्याचा निर्णय हा आमचा 2 दिवसापूर्वी कार्यकर्त्याची चर्चा करून आम्ही काल बऱ्याच लोकांची चर्चा केली आहे. त्यामध्ये चर्चा करून पक्षाबरोबर जाण्याचं ठरलं. समाडाबाबांनी अर्ज भरला होता, म्हणजे आमची नाराजी सत्तेत भाऊंच्यावर नव्हती, तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या म्हणून तिथं आम्ही समाडाबाबांचा अर्ज भरला होता. परंतु पक्षात आपण प्रामाणिकपणे गेले 5 वर्ष काम केले. भविष्यामध्ये संधी मिळो न मिळो पक्षाशी एकनिष्ठ राहून जिकडे वनश्री तिकडे विजयश्री वा वा. सत्यजित भाऊंना मोठ्या मताधिक्यानं खूप छान. आम्ही निवडून आणू एवढीच मी तुम्हाला शब्द सांगतो. कारण महाडिक जे बोलतात तेच करतात आणि ह्या निवडणुकीला सत्यजित भाऊंना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकवेळी तुम्ही सगळ्यांना मदत केली पण तुम्हाला मागे गेलं. आता नानासाहेबांच्या पासून हे चालू राहिले ते आमच्या बरोबर राहिले. परंतु हे सगळं करत असताना भावनिक विचार न करता निर्णय आपल्याला कार्यकर्त्यांच्या भावना ह्या आपल्याला बघाव्या लागतील. गट बघावं लागेल. जे कार्यकर्त्याच्या जीवावर नेता घडत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या यावेळी निर्णय घेतला. त्यामुळे आमची वय अजून भरपूर आहे, 30-35 वर्ष आम्हाला आहेत. त्यामुळे चिंता करण्याची आम्हाला काही गरज नाही. आम्ही आता 2 दिवस बैठकीचा आमच्या जो मेळावा होणार आहे आपला, त्या मेळाव्यासाठी आम्ही जरा शिराळा मतदारसंघावर कॉन्स्टिट्यूशन केलेलं आहे. त्यानंतर 4 तारखेनंतर इस्लामपूरचा निर्णय गौरवभाऊ आहे, आनंदराव पवार आहेत, ही आम्ही विक्रमभाऊ सगळे मिळून तिथला निर्णयही घेऊ. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.